ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहात हनुमंत जगदाळे यांची या पदावर निवड केली आहे। या निवडीची घोषणा होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला। तसंच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। जगदाळे यांच्या निवडीमुळे पक्ष संघटनेला बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे। या निवडीनंतर जगदाळे यांनी सर्वप्रथम ठाण्यातील टेंभे नाक्यातील आनंद आश्रमात जाऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याला अभिवादन केलं। त्यानंतर त्यांनी शक्तीस्थळावर जाऊनही दिघे यांना अभिवादन करत त्यांच्या विचारांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली। धर्मवीरांच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेत जनतेच्या प्रश्नांवर प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय। आपल्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभारी असल्याचं त्यांनी सांगितलं। शिंदे यांनी ठाणे शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत। त्यांनी अपेक्षित ठेवलेली विकासाची गती कायम राखत नागरिकांच्या मूलभूत सुविधा, पायाभूत विकास आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या पदाची जबाबदारी मोठी असून ती पूर्ण प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने पार पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले। शहरातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाच्या कामांना वेग देत हे पद सार्थ ठरवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। या निवडीबद्दल अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जगदाळे यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। साहेब, आज सभागृह नेतेपदी आपली निवड झालेली आहे, त्यानंतर आनंदाश्रम आणि आता शक्तीस्थळावर आपण भेट दिलेली आहे, काय सांगा? मी प्रथम राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांना धन्यवाद देईन। त्यांनी मला या सभागृहामध्ये, महापालिकेच्या सभागृहामध्ये विविध पदावरती मी काम केलेलं आहे, पण सभागृह नेते म्हणून त्यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे तो निश्चित प्रकारे सार ठरवण्याचा प्रयत्न माझ्या वतीने मी निश्चितच करेन। मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की माझ्यावरती त्यांनी मी 1-2 वर्षापूर्वीच शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला असताना सुद्धा एवढ्या मोठ्या पदावरची जबाबदारी त्यांनी माझ्यावरती दिली। त्यांनी तो एक माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे, तो विश्वास सार्थ करण्याची संधी मला मिळालेली आहे। मी सर्व पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांना, सभागृहातील सर्व सदस्यांना बरोबर घेऊन सभागृहातलं वातावरण सौहार्दाचं कसं राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याबरोबरच ठाणे शहराचा विकास, प्रामुख्याने शिंदेसाहेब हे नगरविकास मंत्री आणि गृहनिर्माण विकास मंत्री असल्यामुळे ठाणे शहराचा विकास करण्यासंबंधी ज्या ज्या गोष्टी आहेत ती त्यांच्या खात्याअंतर्गत असल्यामुळं महापालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन ठाणे शहराचा विकास करण्याची जी भूमिका त्यांची आहे ती अविरतपणे पुढं चालू ठेवण्याचं काम आम्ही सर्व सहकारी निश्चित प्रकारे करू अशी ग्वाही। लोकमान्यला आपल्या जेव्हा भाऊजी होते, भाऊजींच्या उपमहापौरनंतर आपल्या लोकमान्यला हे मोठं पद दिलं आहे, कसं वाटतं? निश्चितच एखादं सार्वजनिक जीवनामध्ये पद मिळालेल्याचा आनंद हा निश्चितच असतो, परंतु पदाला न्याय देण्याचं काम करायला पाहिजे। पद मिळणं आणि त्या पदाला न्याय देणं हा निश्चितच एक कामाचं स्वरूप असतं। शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला आजपर्यंत आम्ही विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेलं आहे, परंतु आज सत्ताधारी पक्षाच्या वतीने काम करून निश्चित प्रकारे शहरामध्ये एक चांगल्या प्रकारच्या वातावरणाबरोबरच शहराचा विकास कसा चांगल्या प्रकारे होईल त्या दृष्टिकोनातून सकारात्मकरित्या आम्ही पुढे जाणार।